नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर 2025 सर्व शेतकरी बंधूंना दसऱ्याच्या शुभेच्छा। राज्य सरकारचे मोठे निर्णय, राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा। अर्थव्यवस्थेला 5 मोठे बूस्टर डोस, रेपो दर जैसे थे। जीएसटी कपातीनंतर भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करून कर्ज स्वस्त होणार अशी सर्वांना आशा। मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचा रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय। दसऱ्यापूर्वी महागाईचा भडका, व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागला। दसऱ्याच्या आधीच महागाईचे थैमान, ऐन सणासुदीच्या काळात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 16 रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू। ऑनलाईन पेमेंट करायचं नो टेन्शन, ऑटो पे पासून ते लिमिट पर्यंत यूपीआयने बदलले नियम। एनपीसीआयने यूपीआय व्यवहाराची मर्यादा वाढवली। विमा, कर्ज, कॅपिटल मार्केटसाठी 10 लाख तर क्रेडिट कार्ड बिलासाठी 6 लाख, P2P मर्यादा मात्र 1 लाख कायम। शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर। केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून पुन्हा एकदा माहिती समोर। 2023 मध्ये देशातील सरासरी प्रत्येक 2 पैकी 1 शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात। मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली, थेट रुग्णालयात ॲडमिट। दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगड येथे दसरा मेळावा। ऐन दसरा मेळाव्याच्या 1 दिवस आधी जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल। मराठवाड्यातील सोयाबीन कापूस पिकांना अतिवृष्टीचा जोरदार फटका, उत्पादकांचे 10,000 कोटी पाण्यात। मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांच्या लागवडीपासून आजपर्यंत केलेला सुमारे 10,000 कोटींचा खर्च पाण्यात। पणनला कापूस खरेदीची परवानगी, सीसीआय लवकरच पणनसोबत करार करण्याची शक्यता। यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला पणन कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा निर्णय। भारतीय कापूस महामंडळ सीसीआय लवकरच पणनसोबत करार करण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक। लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा आणखी एक झटका, नव्या नियमामुळे लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थी कमी होण्याची शक्यता, लाखो बहिणींचे 1500 रुपये बंद होणार। ऊस संशोधनाबाबत कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची महत्त्वाची घोषणा। केंद्रीय कृषी विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची देशात ऊस संशोधनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेत ICR एक समर्पित पथक स्थापन करण्याची घोषणा। अतिवृष्टीमुळे फळशेतीला फटका, दसऱ्याला झेंडूची आवक घटली, दरात वाढ। राज्यात अतिवृष्टीमुळे फळशेतीचे मोठे नुकसान। दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने 100 ओलांडली। दसरा दिवाळी होणार आणखी गोड, सुकामेव्याचे दर आले आवाक्यात। केंद्र सरकारने 22 सप्टेंबर पासून विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने बाजारात काही प्रमाणात स्वस्ताई। ड्रायफ्रूटवरील जीएसटी 12 वरून 5% खाली आणल्याने दर झाले कमी। पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली, प्रतिटन ऊसामागे 15 रुपयांची कपात। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात करण्यात येणार। कुकडी प्रकल्पातील ही 5 धरणे 100% भरली, विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा। कुकडी प्रकल्पाअंतर्गत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील येडगाव, डिंभे, वडज, पिंपळगाव, जोगा आणि चिल्लेवाडी ही 5 धरणे 100% भरली, मोठा विसर्ग सुरू। राज्यातला पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता। पुणे, मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज, मात्र राज्यातला पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। साहेब, पिकअप बुडाली, दिवाळी गोड कशी होईल, शेतकऱ्यांची आर्त हाक। पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटली, मकासह फळबागांना अतिवृष्टीचा तडाखा। पावसाच्या तडाख्याने शेतकरी हतबल, साहेब दिवाळी कशी गोड होईल, आमच्या पदरात मदत द्या, शासनाला शेतकऱ्याची हाक। पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर, FRPचे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटल्याने 15 रुपयांची कपात, असली दलाली बंद करा, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल। शेतकऱ्यांना मोठा दिलासा,
अतिवृष्टीची मदत मिळवण्यासाठी सरकारकडून केवायसी अट केली शिथिल. शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणीला आधार मानले जाणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. राज्यात 100% पीक पाहणी होणार. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिनाभरात पीक नुकसानीची पाहणी होणार. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राज्यात 100% पीक पाहणी होणार. अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना आदेश. कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार आपल्याच धुंदीत डोळ्यादेखत उगवलेले पीक मातीमोल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला एकत्र येण्याची विनंती. आंबेगाव शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे भात व फ्लावर पिकांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांच्या खाचारात पाणी साचले. तातडीने शासकीय मदतीची मागणी. शिरूर तालुक्यातील रावडेवाडी परिसरातील शेतकरी आठवडाभरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात. परिसरात घेतलेले फ्लॉवर पीक पावसाने पूर्णतः उद्ध्वस्त. फळबागा बुडाल्या, जनावरं वाहून गेली, माणसं गमावली. शेतकऱ्यांचे हाल दाखवणारे फोटो. 20 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचे थैमान. राज्यातील 30 जिल्ह्यांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भात राज्य सरकारचं मोठं पाऊल. राज्यातील 20 कंपन्यांनी विक्री केलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लावण्यास अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. निर्णयामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक ब तसेच राज्य सरकारच्या सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज पुरवठा शक्य होणार. चुकीच्या खतांचा वापर आता टळणार. शेतकऱ्यांसाठी आता AI तंत्रज्ञान. शेतकऱ्यांसाठी एक मोठी डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून महाविस्तार AI नावाचे अत्यंत आधुनिक ॲप्लिकेशन विकसित. धाराशिव बँकांच्या नोटिसांची होळी. अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा. ठाकरे गटाचा संतापाचा कडेलोट. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बुधवारी धाराशिवमध्ये बँकांच्या नोटिसांची जाहीर होळी. अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.